नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत महिलावर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि या प्रकरणी आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झाले आहेत. 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. कंपनीत महिलांवर लैंगिक आणि मानसिक अत्याचार केल्याचं समोर आलंय. दरम्यान पीडित महिलांकडून धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप करण्यात आला असून लव जिहादचाही संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष पोलीस पथक स्थापन केलेलं आहे. तसंच सर्व खासगी संस्थांना महिलांच्या सुरक्षेबाबत कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. महिलांना तक्रार दाखल करण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक तसंच 112 या कंट्रोल नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन केलंय. या क्रमांकावर तक्रार करणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवण्यात येणार असल्याचं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलेलं आहे. सदर गुन्ह्याची व्याप्ती, गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेता या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक SIT गठीत करण्यात आली आहे. यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी सर्व खासगी आस्थापनांनी आपल्या कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक ती खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश खरे. योगेश, नेमकं काय? तर ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. यावेळी बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग होत होता. लैंगिक आणि मानसिक अत्याचाराचा प्रकार उघड झालेला आहे. धार्मिक भावना दुखावल्याचाही महिलांनी यावेळी आरोप केलेला आहे. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश खरे. योगेश, काय नेमकं घडलंय? नाशिकच्या एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये अनेक मुली या काम करत होत्या आणि त्यांच्या टीम लीडरने या मुलींचं लैंगिक शोषण केल्याचं समोर आलेलं आहे. एकूण 9 गुन्हे या प्रकरणामध्ये दाखल झालेले आहेत. 9 पीडितांनी याबद्दलच्या तक्रारी आपल्या टीम लीडर बद्दल दिलेल्या आहे. हा टीम लीडर अनेक मुलींना त्रास देत होता असं कळत आहे. 2018 पासून अनेक मुलींना त्याने त्रास दिलेल्याचं पण समोर आलेलं आहे. आता पोलिसांनी ज्या ज्या मुली पुढे आलेल्या आहेत त्यांच्याबद्दलच्या तक्रारी नोंदवून घेतलेल्या आहेत. त्याने त्यांचा मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळ तर केलेलाच आहे, मात्र त्यांच्या धार्मिक भावना सुद्धा त्या ठिकाणी दुखावलेल्या आहेत. अनेक जणांना धर्म बदलवण्यासाठी सुद्धा बाध्य करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे एकूणच गंभीर असा प्रकार जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. केरला फाईल्स या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने दाखवण्यात आलंय त्याच पद्धतीनं ती कार्यपद्धती इथं आरोपीने वापरल्याचं समोर येत आहे. पोलिसांनी या बाबतीमध्ये गेल्या 15 दिवसापासून सखोल इन्व्हेस्टिगेशन करून आज संपूर्ण प्रकरणातले गुन्हे दाखल केलेत आणि आरोपींना आता कोर्टामध्ये हजर केले. धन्यवाद योगेश ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार. तुर्तास आपण आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे. यावेळी लैंगिक आणि मानसिक अत्याचाराचा प्रकार समोर आलेला आहे.